नमस्कार गाईज, मी समीर नालावडे तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनल मिस्टर समीर नालावडेवरती सहर्ष स्वागत आहे. आणि आज असा आमच्याकडे म्हाळ म्हणजे वाकणात ना एक चतुर्थी झाली की आपल्याकडे म्हाळवस सुरू होता. तो पितृपक्षातली अमावास्या जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते म्हाळ चालू असतात. त्या तिथीप्रमाणे माळ घातले जातात. तर ती तीच जी असतात ती तुमका भटजी काका माझ्यापेक्षा जास्त चांगलं सांगतील. बघूया त्यांनी तर सांगितलं नाही तर ठीक आहे, तर त्यांकाच विचारूया आपण. आणि तर अशा प्रकारे हे म्हाळ घातले जातात. आणि हे जे म्हाळ आहेत ना हे आपल्या जास्त करून इकडे कोकण पट्टो म्हणजे सिंधुदुर्ग वगैरे या साईडला, सिंधुदुर्ग रत्नागिरी असतात, राजापूर असतात, इकडच्या साईडला हे म्हाळ वगैरे घातले जातात. तर तुमका म्हाळ म्हणजे काय ह्या थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करते या व्हिडिओत. तर शेवट टाकत बघा आणि व्हिडिओ आवडलो तर नक्की लाईक करा. तर चला आता जातो आहे मी घरात. हा माझा घर पाठीमागे दिसतं आणि हा आमच्या काकांचा घर. तर तिकडे जाऊया चला. तर म्हाळाचे वडे तुमका दाखवते काय काय जेवण वगैरे. चला जाऊया. तर बघा ते बघा ही अशी मांडावळ केलेली आहे. ते पिंड वगैरे ते पिंड बनतात त्या का. आणि इकडे वगैरे काढलेली आहे काय काय सिस्टमॅटिकली. आणि हे असतात आपले माईनकर काका, भटजी काका. तर हेच आपल्या इकडे सगळीकडे म्हाळ वगैरे करतं. म्हाळ एकादशमी पूजा वगैरे जा काय असतात का. ओम तिथे हे वडील आजोबा पण पहिले. ओम पितृपितामह प्रपितामहानां अंशव सकल पूजा ते प्रपिता पुढे पडलो ताबाजी शरवणाम अंशव. आता बघ नुसतं पहिला बोर्ड घे, या नुसतं पहिला बोर्ड घे. आता इकडून आई आजी पुढची पुढे पडून जायचं. मग तिकडे एक पुढे पुढे लाभत जातो, तिकडे लाभत पुढे पुढे ओम बोलवा प्रचोदयाद सकल पूजार्थे ओम बोलवा स्वाहा. महापुरुष नमो हिरण्य जरा धूप घाला. नमो हिरण्यगर्भाय प्रधान व्यक्तिरूपिणे ह्रीं वासुदेवाय शुद्धज्ञान स्वरूपिणे देवानंदानमनंत सामान्य वसुदेवदं सर्वदा चरणं ब्रह्ममुनिराम चरणं तव एकत्मंसी एकस्वतंत्रता प्रकारक सदा अभ्यासकर्मया समापतः संसार सामरोगोरमणं समाजना वनेव चरणं नते उपवनचारवनाय दानिचारं तथापि पूजा कर्म प्रकाशते नैवं किंचित् दर्शनेच सिद्धोति दत्तये नैवं किंचित् दर्शनेच सिद्धोति दत्तये आयं मजसा वाचमस्तमं योगिनां परमसिद्धि वदन्ति परमपिताः अहं चित्तस्थिते वेदसंसारे मयामि त्रयी मां पुत्रेकास्तं जाने जन्मं कालेश वपि च सर्वेषु दिक्षु सर्वात्म जातो शरीरे प्रियवत्वपि वर्तते भयं स्वपादकमलावे जन्मान्तमे निवेदनं जामीस गति महात्मुषुं घे विज्ञानं जदिदं प्राज्ञं जदिदं ज्ञानमर्जितं जन्मान्तरे विवेदे भवमावुरस्य हे पाणी घालतो काय होतं अनुष्ठान. आता बघ सगळ्या पिंडांना असं गंध लावून जायचे. रावचं पाणी घालतात पात्र आहे बघ तर कमरा त्या पात्र पिंड अगदी चेंबर घालायचं. आणि प्रत्येकाला म्हणून झाकरी गुरुदेव दत्त असं म्हणता आणि सगळ्यांना दादा भजन मेरे तस्मा जाता अजान यद पुरुषम
सुदाभ्यगर्भेन मुखम किमन सगौ बाहु काम रूपादावच्य देवो ब्राह्मण सर्वमाते बाहु राजज्ञा कृतावरो तदर्शनम्यां चित्रो जायगा चंद्रमा मनुष्य जातः शक्यो हो जायगा मुखा नेत्राग्नि शरणात् वर्जयतो नाभ्यां सुदंते कोचिण्योदो समवरदा मध्यां भूमिति तदोपादातो कल्पयन्ना पत्ता संगरोति सप्तमिदकृता दैवाय अनन्तरमानं ब्रह्मणं पशु यदि प्रदीपनि प्रकल्पतेन ही बघा अरे ह्यांका मोठा काम लागला जेवणाचा जेवणा चालू आहे काय कलर लिहिलो आहे दूर जाम झालो बाहेर चंद्रमा मनुष्य जातः शक्यो हो जायगा मुखा नेत्राग्नि शरणात् भर जायतो सकल पूजा ते पिंड सवित्रः महादेव्यं सदा नमः सावेला वाचयता प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः अथवा एक कोई पाणी घेतो ओम पूर्वस्वा सकल पूजा ते नैवेद्यं देवानो सदा नमो नमः ओम प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः आता डाव्या तत्पुरी घे आणि इथे 4 वेळा पाणी सोडायचं सकल पूजार्थे नैवेद्य बंदितागम सदा नमो नमः सकल पूजार्थे हस्त प्रक्षालम सदा नमो नमः सकल पूजार्थे मुख प्रक्षालम सदा नमो नमः सकल पूजार्थे मध्यपानं सदा नमो नमः ओम अरे हाते जरा कापू ओकेवलतामूलं दासमां दक्षिणां स्वदा नमो नमः सुदक्षिणाः यानी कालिका मंत्र कृतानि ददाति तानि नश्यन्ति प्रदक्षिणे अंतता शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर रक्ष परमेश्वर पापं तदं दुःखं तदं दारिद्र्यमेव च आगता सुख संपत्ति पुण्यार्थ सर्वदशाद रूपं दे जयन्ते यशोदे दे शौर्य पुत्रां दे धनं दे सर्वकाम पहिला पिंडात रूपं दे जयन्ते बऱ्याच जणांना माहीत आहे आपला म्हाळ म्हणजे आपल्या कोकणातल्या लोकांना माहीत असतं बरोबर की म्हाळ म्हणजे काय तर आपल्या जे बाहेरचे लोक बघतात त्यांच्यासाठी थोडक्यात माहिती म्हणजे म्हाळ म्हणजे काय असतं हे जरा फक्त सांगा जरा. अच्छा पितृ पंधरवड्यामध्ये जो काय महालय केला जातो आज त्या महालामध्ये आपले गेलेले जे काय पितृदेवता आहेत किंवा अतृप्त आत्मे त्या सर्वांना त्या ठिकाणी आज या ग्रुपमध्ये मिळवणं आणि त्यांचं पूजन करून आज या ठिकाणी जो काय पंधरवडा दिलेला आहे या पितृपक्षामध्ये पृथ्वी तलावरती बहुसंख्य आत्मे आज या ठिकाणी वावरत असतात आणि त्यामध्ये आपले गेलेले जे पूर्वज आहेत मग त्याच्यामध्ये वडील आजोबा पणजोबा आपल्या घराण्याचा एक निर्वंशी आहे त्याला कुलपुरुष म्हटला जातो त्या कुलपुरुषाचं त्या ठिकाणी आज पिंडपूजन करायचं आहे. त्याच्यानंतर आपली असेल तर आई गेलेली असेल तर आई आजी पणजी त्याचप्रमाणे असलेले आपले चुलते त्या चुलत्यांच्या पत्न्या किंवा आपल्या असलेल्या मार्गामध्ये आज आपले सख्खे भाऊ चुलत भाऊ सख्खी बहीण चुलत बहीण किंवा त्याच्यातून असलेले आपले मामा मामी जे काय निवडलेले असतील तर त्यांची या ठिकाणी पिंड देऊन आपल्या कुलाचारामध्ये त्यांचा उद्धार व्हावा आणि चांगल्या योनीचा जन्म प्राप्त व्हावा यासाठी हा पिंडदानाचा मार्ग महत्त्वाचा सांगितलेला आहे. आज जास्त करून आपल्या गेलेले जे काय मृतात्मे आहेत आणि ते काही अंशी अतृप्तही आहेत आपल्याकडून जशी वार्षिक सेवा गेलेले जे काही आत्मे आहेत काही चांगल्या सद्गतीला मिळालेले आहेत किंवा काही अतृप्त आत्मे आहेत त्यांना चांगल्या योनीचा आपल्या सद्गतीचा मार्ग नाही अतृप्त आहे मग त्याच्यातून हा कुलाच्या आपल्या कुलाचाराकडे आपण जे म्हणतो की रोज आपण देवाची पूजा करतो म्हणून मानसिक समाधान नाही सुख नाही शांती नाही. मित्रांनो माझं मधीच झालो मोबाईल तापलेलो जाम तर मी त्याका थंड केलंय होय काकांचं हे चालू आहे कैसर आता पूजा वगैरे चालू होते आणि भरपूर सगळेजण पाया वगैरे पडतात त्याच्यामुळे
थोडी गडबड वगैरे चालू आहे, तर तुमका थोडीशी माहिती हे होतली, आवाज वगैरे या होता, तर ते काका बोलले नंतर घेऊया. वक्रतुंड महाकाय प्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. मृत्युंजय रुद्राय नीलकंठाय शंभुय अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमो नमः. विष्णु ज्येष्ठमा विष्णु प्रभो विष्णुमय ईश्वरान् अनेक रूप दैत्यांतीं नमामि पुरुषोत्तम. यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते. नमः तस्मै विष्णवे प्रभो विष्णवे. जयन्ति मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा स्वाहा सदा नमोस्तुते. इदं फलं मे देव स्थापितं वाप्तेत्यं मन्त्रमणि फलबन्धं त्रोकं सजाजर तस्मात् परप्रदानेन सुफलाश्च मनोरथाः. जय शिवा स्वामी समर्थ महात्म्या जरिगणे पडवे चतुष्मे अष्टाधिकारी ग्रामदेवता पावणे योगनाथ प्रभु पंचायत मृत्युंजय भवानी शंकर महारुद्रलिंग आदिमय शक्ती शिव परमात्मा देवता. आनंदाने तुमच्या छायेमध्ये या ठिकाणी आपल्या प्रवास करून नानावडे आदी त्यांचं कुटुंब माझ्या आनंदाने लेकराने आपल्या ज्या ठिकाणी आपल्या पितृदेवतेचा आनंदाने आज ज्या ठिकाणी महालय पूर्ण करून आनंदाने प्रास वडील आजोबा पणजोबा आई आजी पणजी निर्वंशी पुरुष देवता त्याचप्रमाणे असलेले त्यांच्या आपलेष्ट पितृदेवतेना आवाहन करून प्रत्येक देवाच्या असलेल्या आत्म्याच्या नावाने आज ज्या ठिकाणी आनंदाने तुमच्या चरणाकडे पिंड प्रदान करून आनंदाने महालय पूर्ण केलेले आहे. तुम्हा पितृदेवतेला ज्या ठिकाणी वाढीवोपार महानैवेद्य समर्पण करून आज तुम्हा देवतेला संतुष्ट केलेले आहे. त्या प्रित्यर्थ पितृदेवतेला पानाचा बहुमानाचा विडा ठेवलेला आहे. असलेले त्यांच्या ज्या ठिकाणी आज आसिमांत ग्रामदेवता पावणे योगनाथ मृत्युंजय भवानी शंकर महारुद्रलिंग आदिमय शक्ती शिवा परमात्मा देवता तुम्हाला या ठिकाणी हातबिडीचा अमृताचा भरला फळ ठेवलेले 12 पाताना आंब्याचे पानं ठेवलेले आनंदाने असलेली त्यांच्या मुली या ठिकाणी आज आपली मुळगुंगा रामेश्वर पंचायतना आदिमाया शक्ती देवता आज तुम्हाला मुळगुंगेला अमृताचा भरला फळ ठेवलेले असलेले त्यांच्या आकारवशी कुलाच्या निर्वंशी वशिष्ठ देवता या ठिकाणचे भूमी अधिकारी भूमी ब्राह्मण भूमी निर्वंशी देवता तुम्हालाही आंब्याचा लपण ठेवून तुम्हाला आकार पंचायतनाला पानाचा विडा ठेवून प्रत्येकाचा सन्मान केलेला आहे. आज केलेली सेवा आणि त्या सेवेतून आज ह्या लेकरांच्यातून काही चूक अपराध घडले असतील किंवा आजपर्यंत गेलेल्या आत्म्यांना आज चांगल्या तऱ्हेने पुढे सद्गती नसेल किंवा काही अतृप्त आत्मे अजूनही त्या कुटुंबाकडे काही त्रासिक मार्ग निर्माण करत असतील तरी आज आनंदाने तुम्ही आज या ठिकाणी आज परमपिता परमात्मा देवतेने आज असलेल्या आत्म्यांना आज चांगल्या तऱ्हेने सद्गती चांगल्या तऱ्हेचा मोक्ष घडवून द्यावा. त्याचप्रमाणे ते सुखी संतुष्ट आनंदित असावे आणि त्यांचा आशीर्वाद अशा मुलाबाळांकडे देऊन आज जो काही लेकरांचा धंदाव्यवसाय आहे आणि त्याच्या चांगल्या तऱ्हेने आज भरभराट किंवा असलेल्या लक्ष्मी प्राप्तीमध्ये आज जी काही ऊर्जा कमी असेल ती ऊर्जा भरून देऊन असलेली लेकरांची मनोरथ परिपूर्ण करून देण्यासाठी या ठिकाणी आज तुमचे चरण नमस्कार करताय. पूर्णपणे नमस्काराला चमत्कार दाखवून काही लेकरांकडून चुकलं असेल माकलं असेल वाढ वडील आज चुकले असतील किंवा पूर्वजातून काही दोष घडलेले असतील पण हा असलेला जो काय मार्ग आहे आणि त्याच्यातून होणारी जी काय मार्ग मर्यादित ते बंधनं आज पूर्णपणे आज बाजूला करून आज लेकरांकडे असलेल्या मार्गात स्थिरता प्राप्त करून द्या. असलेले त्यांचे आकार पंचायतन भूमी पंचायतन ग्रामपंचायतन पितृपंचायतन देवता राखण रखवालीला सामील करा. अज्ञानपणा लेकरांच्यातून देण्या घेणं सांगणं सवणं राहिलं असेल कुठलाही जराग्रोश असेल त्यात मागचे तो असलेली चूक गाळून पुढे लेकरांची मनोरथ परिपूर्ण करा. असलेल्या मार्गामध्ये प्रत्येक लेकराकडे मुलाबाळांकडे जन्म नक्षत्र महादशा अंतर्दशा ग्रहपीडा भूमीचा दोष वास्तूतला दोष कुलाचा शापित दोष पूर्वजांचा दुष्टचक्र काही निर्माण झालेलं असेल तर ते दूर करून अधिक मुली लेकरांच्या गत जन्मातून जी काय वाईट कर्म आलेले आज ती कर्म आज ज्या ठिकाणी संचित प्रारब्ध भोगावे लागत असतील तरी आज भगवंता आज लेकर तुमची तुम्ही लेकराची आज प्रत्येक लेकराला कवटाळू हा होणारा जो काय शारीरिक मानसिक आध्यात्मिक आदिदैविक जो काय त्रासिक मार्ग आहे तो पूर्णपणे पायाखाली घालून आज प्रत्येक लेकराचे जे जे संकल्प आहेत आणि त्याच्यातून प्रत्येक लेकराकडे काही असलेल्या आजाराची स्थिती आज ज्या पद्धतीने भोगावी लागते त्याच्यातून लेकरांच्या औषधोपचार चालू आहे पण त्याच्यातून जसा गुण अनुभव पाहिजे तसा आज मिळत नाही. काही मार्गातून झालेल्या चुका आज तुम्ही आज पायाखाली घालून पुढे लेकराकडे चांगल्या तऱ्हेने आज ज्या ठिकाणी ज्ञान शांती प्रेम आनंद सुख पवित्रता शक्ती आज ज्या ठिकाणी निर्माण करून देऊन
होणारा जो काय त्रासिक मार्ग आहे तो पूर्णपणे पायाखाली घाला. असलेल्याच मार्गामध्ये काही लेकरांच्या भावकीतून इष्टमित्रातून तसावसातून केली कुळातून कुणाचं काही निंदा दाप्तसर करणं करतो खोटनाचं जब जामे म्हणता करणे तळणे बाळणे काही वरती आक्षेप निर्माण केलेले असतील तरी ते पायाखाली घाला. आणि जो काय नमस्कार करतात त्या नमस्काराला तुमचा आशीर्वाद देऊन असलेल्या पितृदेवतेने ह्या लेकरांना पूर्णपणे आज असलेली सुख शांती समृद्धी निर्माण करून जातींच्या ठिकाणी शहरात सव्वा शहर सुखी करा आणि अशीच सेवा दाखल करून कल्याण करा. सांगण्यात शेवण्यात देण्या घेण्यात चालण्या बोलण्यात काय चुका अपराध झाले असेल तर क्षमा करा. रखवालीला सामील व्हा. आनंद हो शांत हो शांत. अच्युतानंद गोविंद नाम चरण वैद्यात्म शंदी सकला रोगात सत्यम सत्यम नाम मे हम ओम भूर्भुवस्सुः सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि कुंकू अयोध्या मथुरामया काशी कांचीवंतिका पुरी स्वरावती शिव सप्तमी शांती पिंडस्थ मित्रा शांतिरस्तु पुष्टिरस्तु तुष्टिरस्तु पिंडस्थ मित्रा होत सगळं शांती शांती शांती. तिला पाणी सोडायचं. गंगे यमुने गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु गंगा भारती नमो नमः. पिंडस्थ एक हात ओळख वशिकानी मागे वाद ठीक आहे. दोघांचं गाणं घालू का पटला नाही काहीतरी शब्द शब्द मागे पुढे आणि सगळं पाणी गोलबी सगळं पाण्यात हे सगळा पाण्यात सोडला जाताला नंतर व्हाळमध्ये तर हा असं पान बांधला होता सगळा एकत्र करून. तीन वेळा डोकी कृष्णा वेणू कृष्णा तर हे काकांका दिला जाता शिधा वगैरे गुरुदक्षिणा आणि शिधा वगैरे दिलं जातं. त्या बाजू तू बाजू दादा म्हाळ म्हटलो का सगळ्यात फेमस त्याका वडे म्हणतात. वडे आणि सांबारा. तर इकडे वड्याचं काम चालू आहे बघा. बघा मित्रांनो
सगळेजण इले जमा झाले आहेत आता जेवणासाठी आणि आता जेवण वाढूक घेतलंय नाही वाटतं. होय चला आता जेवण वाढूक घेतलंय. तुमका दाखवक नको जेवण वाढता असता वाढू की सगळे बसले मस्तपैकी जेव पाणी सोडूचा आता. तर बघा मित्रांनो पाणी घातलं आता वाडी सोडू. हे जेवण कर ठेवलेले असतात त्यांच्यासाठी आणि आखीत लावला जाता डोकीत. आखीत म्हणजे गंध आणि तांदूळ जे वडजी काका देतात ते. ह्यो निमो निमो आखीत लावला जाताला. अशा प्रकारे आखीत लावला जाता तांदूळ आणि गंधक वगैरे मिक्स करून. आता याच्यानंतर पुढचं दाखवतं आणि काय असतं. आमचो निमो दिनेश चव्हाण. इकडे असे सवासणी वगैरे ठेवले होते. चला मदत करते. मदतनीस तुम्ही ते मदतनीस वाडी दाखव. ते बघा बाहेर पण बसले आहेत सगळेजण. हे तुका ना वाढू तुका पण घे मध्ये बस वगैरे वाढून झालेला हा. पुढची प्रोसेस झाली म्हणजे काय करतात का तर हे काका आता हे जी भटजी काकाने ह्या काढून दिलेला पिंड वगैरे ते विसर्जन केला जातं थोडक्यात व्हाळा. तर ता दाखवते तुमका चला. पण जेव्हा ही जी आता पिंड जे आहेत ते सोडूक जातलो तेव्हा चार कापली जाता. म्हणजे चार आणि म्हणजे थोडक्यात जनावरांसाठी सुद्धा एक प्रसाद म्हणजे वाडी वगैरे अशी दाखवली जाता. तर ती चार ही जनावरांसाठी काढली जाते ती पण दाखवली तुमका. एक मिनिट आमका चार भेटणार नाही वाटेत. चला तर हे बघा आम्ही इलो आता आमच्या व्हाळावरती आणि ही आमची पहिल्यांदा बावडी होती. आम्ही हैसून पाणी नेऊ विहीर होती तर ती आता उराली मातीमुळे. दाखवते जाताना तुमका. आधी हे करतास ना चार आधी चार ओके. तर ते जे पिंड वगैरे जे वाडी वगैरे काढलेली होती भटजी काकांनी तर ते आता विसर्जित करायचे पाण्यामध्ये. काका आता इथे करून दाखवतो तुमका. ब्लॉग थोडं मोठं झालं पण सगळा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे त्याच्यात. मासे बघा वाळात दिसतात. अशा प्रकारे सोडला जाता व्हाळामध्ये. खयच यावं काय ना आता बुडा काय ना. तर अशा प्रकारे ह्या व्हाळामध्ये किंवा नदीत वगैरे अशा प्रकारे हा केला जातो विसर्जित.
कसले मासे येतात मोठे मोठे कवळे. हे बघ काल ना, हे बघ ही अशी चार कापून ही गुरा जनावरांसाठी अशी 4-5 ठिकाणी टाकली जातात वाटेत. म्हणजे आपले जे परंपरा आहेत, जे रीतिरिवाज आहेत, त्याच्यात आपल्या जनावरांपासून आपल्या निसर्गापासून सगळ्यांका म्हणजे एक समाधानी केला जाता. ह्यो मेन उद्देश हा ह्या चार कापण्या मागचो वगैरे तुमका दाखवण्या मागचो. तर मी ह्यो व्हिडिओ त्यासाठीच बनवलो आहे स्पेशल. तर आता ही 4-5 ठिकाणी अशी चार ही रस्त्यावरती ठेवली जाते. आता जनावरा का मित्रांनो आपल्या गोट्यात रवली नाही तरीसुद्धा ही अशा प्रकारे बघा ही अशी जनावरांसाठी वगैरे चार वगैरे ठेवली जातं. ह्या एवढा दाखवून आजचं ब्लॉग हेच समाप्त करत आहे, कारण व्हिडिओ लांब झालो खूप. पण व्हिडिओ पूर्ण सगळा घेण्याचा प्रयत्न केला आहे. तर आवडलो तर नक्की लाईक करा, कमेंट करा व्हिडिओ कसं वाटलं. आणि चॅनलवर नवीन असतात तर सबस्क्राईब करू विसरा नको. बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून मी जे व्हिडिओ पोस्ट करत राहते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला भेटाय पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय. जेवू जाते, भूक लागली.